दरम्यान भारतीय लष्कर हे कधी खोटं बोलत नाही, थेट कारवाई करून दाखवतं, असं मेजर जनरल अनिल बाम यांनी म्हटलेलं आहे। आजच्या हल्ल्यात दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्रित झालंय, त्यामुळे कुणीही स्ट्राईकवर शंका घेऊ नये असं मेजर बाम म्हणतात। आज ज्या 9 टार्गेट्सला हिट करण्यात आलेलं आहे, 5 जवळपास जे आहे ते पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये होते, मात्र 4 जे आहे ते इंटरनॅशनल बॉर्डरच्या आतमध्ये जाऊन आपण ती कारवाई केली आहे। एक कारवाई तर अगदी 100 किलोमीटर आत जाऊन केलेली आहे। किती महत्त्वपूर्ण आहे आणि हा किती मोठा यश आहे? हा खूप मोठा यश आहे। आपण जेव्हा पहिले पाहिलं होतं की जेव्हा बॉर्डर लेवलला स्कर्मिशेस होतात, LOC वरती नेहमीच फायरिंग चालू असते। सध्यामध्ये सीज फायर होतं, त्यामुळे फायरिंग होत नव्हती, अदरवाईज हे रोजची लढाई आहे। पण ह्या वेळेला आपण जे हिट केलं आहे, जसं तुम्ही म्हणाले की 5 POK मध्ये होते आणि 4 इंटरनॅशनल बॉर्डरच्या क्रॉस करून होतं। इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करून कोणाला हिट करणं इज अ बिग न्यूज। हे पूर्ण जगभर होतं आणि आज भारताने ते दाखवून दिलं आहे की भारत वीक स्टेट नाही, भारत रिटॅलिएट करेल। भारत जेव्हा रिटॅलिएट करेल तेव्हा असं दिसेल की दुश्मनचा खूप मोठा नुकसान होईल। आणि जर का आता पाकिस्तानने रिटॅलिएट केलं तर आपल्याला तर फ्री हँड आहे, आपण मग काही करू शकतो। आणि मी तर म्हणेन की असं दुस्साहस पाकिस्तानने करावं, आपल्याला आर की पार लढाई पूर्ण करता येईल। सर, जेव्हा इंटरनॅशनल बॉर्डरच्या 100 किलोमीटर आत जाऊन आपण मारलेलं आहे, हिट केलेलं आहे, तर हे कुठंतरी मिसाईल्स जे आपण वापरलेले आहेत त्यामुळे हे एवढं आतमध्ये जाऊन परफेक्टली टार्गेटला हिट करणं शक्य झालं आहे? ॲब्सोल्युटली। हे जे मिसाईल्स आपण जसं तुम्ही म्हणालात वापरले आहेत, 2 टाईपचे मिसाईल्स वापरले गेले होते। एक स्कॅल्प होतं, ज्याला ऑल वेदर शॅडो पण म्हणतात, म्हणजे हे कुठल्याही वेदरमध्ये काम करू शकतं। पाऊस पडो, बर्फ असो किंवा कुठलाही वेदर कंडिशन असो, हे स्कॅल्प हे कंट्रोल करतं। ह्याचं रेंज मिनिमम 300 किलोमीटर आहे, म्हणजे 300 आणि कमी फायर करू शकतात। एक्सटेंडेड रेंज असेल तर 500 किलोमीटर जातं। म्हणून जर का आपण 100 किलोमीटर आतमध्ये आपण टार्गेट निवडलं आहे, तर हे फायर केल्यानंतर ऑन इट्स ओन स्टीम ते तिथपर्यंत जातं। आणि ह्याच्यामध्ये सिस्टम असं असतं, इन्फ्रारेड सीकिंग आहे, हे काही एमिट करत नाही, हे फक्त ॲब्झॉर्ब करतं। त्याच्यामुळे 2 गोष्टी आहे, हे क्रूज मिसाईल आहे, हेच एक लो हाईटला हे फ्लाय करतं। तर ही होती मेजर जनरल अनिल बाम यांची प्रतिक्रिया। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।